चंद्रपूर महानगरपालिकेत त्रिशंकू अवस्थेमुळे निर्माण झालेल्या सत्ता नाट्याचा आश्चर्यकारकरित्या शेवट झाला। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर बसलाय। सव्वा वर्षांचा भाजप आणि ठाकरे गटाचा महापौर पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानं अवघ्या एका मतानं भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली। भाजपच्या संगीता खांडेकरांना 32 मतं मिळाली आहेत। काँग्रेसच्या वैशाली महाडोळेंना 31 मतं मिळाली। वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले। एमआयएमचे नगरसेवक तटस्थ होते। सर्वाधिक 27 नगरसेवक जिंकून आलेल्या काँग्रेसला ठाकरे गटानं सत्तेपासून दूर ठेवलं। महाविकास आघाडी एकत्र असलेल्या ठाकरे गटानं पाठिंबा दिला असता तर आज काँग्रेस तिकडे सत्तेमध्ये असती। मात्र महापौर पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती। काँग्रेस अडून बसली आणि ठाकरे आग्रही राहिले आणि याचा फायदा भाजपनं घेतला आणि ठाकरे गटाचा पाठिंबा घेत सव्वा वर्षांचा महापौर पदाचा फॉर्म्युला ठरवला। या खेळीनं काँग्रेसनं चंद्रपुरात हातातली आलेली सत्ता गमावली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसलाय। संदीप गिरे माझ्यासोबत आहे, ज्यांचा या संपूर्ण याच्यामध्ये महत्त्वाचा रोल होता। हो, काय सांगा, कसं जमवलं तुम्ही सगळं? नाही, आपल्याला माहिती आहे, आमची इच्छा पहिल्यापासून काँग्रेससोबत जायची इच्छा होती, महाविकास आघाडीसोबत राहायची इच्छा होती, परंतु काँग्रेसला आमची कुठंच गरज भासत नव्हती। त्याच्यामुळे निवडणुकीच्या अगोदरपासून आम्हाला काँग्रेस कुठेतरी दूर सारत होती। त्याच्यामुळेच आम्हाला कुठेतरी स्थानिक पातळीवरती ज्या प्रकारे काँग्रेस आपल्याला वारंवार आमचा अपमान करत होती, हा अपमानाचा बदला आहे हे समजून आम्ही आज आम्हाला जे काहीतरी निर्णय घ्यायला लागला, कठोर निर्णय घ्यायला लागला, पण तरी पण आम्हाला आज जो महापौर बसला हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्या युतीचा महापौर आहे। इकडे भाजपचा महापौर नाही, शिवसेनेमध्ये शक्य नव्हतं। बरं, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांना हे सगळं तुम्ही केलं याचं माहिती तुम्ही दिली होती का? स्थानिक पातळीवरती हे जे निवडणूक झाली याच्यात युती नव्हती काँग्रेससोबत। आम्ही एक वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे सोबत निवडणूक लढली होती आणि वंचितनी जेव्हा आम्ही भाजपमध्ये याचा निर्णय घेतला तेव्हा वंचितने आमच्यासोबत येण्याचा इन्कार केला, येणं त्यांनी टाळलं। त्यामुळे आम्ही फक्त शिवसेना इथे आम्ही मतदान करण्यासाठी आलो आणि मी धन्यवाद करतो जे इतर पक्षाच्या नेते मित्रांनी आम्हाला सहयोग केला, आमच्या या लढ्यामध्ये आमची साथ दिली। बरं, मग महाविकास आघाडीचा पक्ष तुमचा असताना तुम्ही भाजपसोबत गेलाय, संजय राऊत बाकी नेते दिवसभर भाजपला शिव्या देत असतात, मग आता तुम्ही इथे कसं जुळून घेणार? आम्ही पण कालपर्यंत भाजपला शिवाय घालत होतो, म्हणजे याचा आम्ही एकट्याने ठिकाणा घेतला ना भाजपला दूर सारण्यासाठी। याचं काँग्रेसला पण याची गरज होती आम्हाला सोबत घेऊन चालायची। त्यांना विसर पडलं तर आम्ही काय करायचं? आम्हाला काही तुमच्या माध्यमातून तुम्हाला माहीत होतं मी किती चक्रा मारल्या, विजूभाऊच्या घरी किती मारल्या, चक्रा किती गेलो। आज सकाळी विजूभाऊच्या घरी गेलो, आज सकाळी 10:30पर्यंत विजूभाऊच्या घरी होतो, रात्री 3पर्यंत विजूभाऊच्या घरी होतो, काल परवा सुनील केदार साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो। म्हणजे कितीच आम्ही चक्रा मारायच्या, काय करायचं? पुन्हा तुम्ही सांगायचं मी तर म्हणजे तसं केलं असतं बाबा। बरं, या सगळ्या परिस्थितीला जबाबदार काँग्रेसमधले कोण मानता तुम्ही? मी सरळ या काँग्रेसचे इथले खासदार आहे, त्यांना मी जिम्मेदार समजतो। त्यांनी आपल्या एकेकोरपणामुळे आम्हाला कुठेही जवळ केले नाही। त्यांनी ते विसरले का त्यांचा जो धानोरकर परिवाराचा उगम हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला होता आणि ते शिवसेनेला खतम करायला निघाले। शिवसेनेची त्यांना जाणीव नाही, शिवसेनेवरती प्रेम नाही, शिवसेना कुठेतरी कमी कशी करता येईल, संपवता कशी येईल हे त्यांचा प्रयत्न सुरू आहे। काल परवा जे घुगूची निवडणूक झाली, काल परवा जे घुगूची निवडणूक झाली होती, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी आमच्या शहर प्रमुखाचा प्रवेश केला होता। तेव्हापासून आमच्या एक कार्यकर्त्यांना ते कसं तोडता येईल यासाठी ते प्रयत्न करत होते। त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। आता चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा इथे स्थापन झालेला आहे, पदस्थापना झालेली आहे। पुणे शुक्लासह प्रवीण मुदगळकर, NDTV मराठी।